उल्हासनगर शहरातील परिचित समाजसेविका सौ मनीषा चतनानी यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांची औपचारिक सदिच्छा भेट घेतली। ही भेट उल्हासनगर येथील एक सुसज्ज विश्रामगृहात पार पडली। या भेटीदरम्यान उल्हासनगरातील अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली। शहरातील सामाजिक व शैक्षणिक समस्या, महिलांवर होणारे अन्याय, कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती तसेच आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी यावर मनमोकळ्या गप्पा झाल्या। या चर्चेत सौ मनीषा चतनानी यांनी राज्यस्तरीय भूमिपुत्र पक्षात सामील होण्याचे संकेतही व्यक्त केले। सदर सदिच्छा भेटीचे आयोजन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत किरण पडवळ यांनी केले होते। यावेळी चंद्रकांत मोटे यांनी सांगितले की मनीषाताईंच्या समाजकार्यातील भूमिकेचा आम्ही नेहमी आदर करतो। सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या भूमिपुत्र पक्षात त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात सहभागी होतील अशी आम्हाला आशा आहे। त्याच भेटीत मनीषा चतनानी यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार किरण पडवळ म्हणाले की चंद्रकांत मोटे साहेबांनी त्यांच्या सुचवलेल्या नावाला सकारात्मक प्रतिसाद देत मनीषाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात सामील होण्यासाठी होकार दिला। महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल पक्षाचा दृष्टिकोन बांधिलकी दर्शवतो। लवकरच मनीषा चतनानी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते भूमिपुत्र पक्षात प्रवेश करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। या सदिच्छा भेटीस भूमिपुत्र पक्षाचे युवा नेते व मानवाधिकार परिषदेचे आदर्श भालेराव, समाजसेविका अश्विनी भालेराव, कोमल चिमन लबाना, अरुण लुंड आदी मान्यवर उपस्थित होते। भूमिपुत्र पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोटे आज माझ्या पक्षाचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष माझ्या कार्यरत आहे आणि पक्ष कार्यरत का आहे की विशेष कारण की जे लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या मी स्वतः कार्यकर्त्याकडे जाऊन त्या समस्या सोडवत आहे आणि माझे कार्यकर्ते सुद्धा मला जे काम आहेत ते सांगतात, साहेब हे काम आहेत ते करा, ते आम्ही पक्षामार्फत कामं करतो। परंतु आज उल्हासनगरमध्ये मी माझे जे मित्र आहेत किरण पडवळ यांनी मला सांगितलं, साहेब उल्हासनगरमध्ये महिला आहेत आणि ज्या महिला पक्षामध्ये इच्छुक आहेत, अजून ह्या ज्या यांचं नाव आहे मनीषा चतनानी, ह्या मला उल्हासनगरला भेटलेले आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आज आमची चर्चा झालेली की तुमचं काम पक्षाचे बघून ते माझ्या पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत। आणि विशेष सांगायचं बोललं तर हे सर्व पडवळांना जातं की त्यांनी स्वतः यांना ताईंना घेऊन आले माझ्याकडे, कारण त्यांनी सांगितलं की बरोबर हे जे पक्षश्रेष्ठी आहेत यांचं काम चांगलं आहे आणि त्या पक्षामध्ये जावं आणि त्यांची सुद्धा इच्छा होती म्हणून आज त्यांनी मला बोलवलं। आज इथं भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत मोटे साहेब यांचं आम्ही सदिच्छा भेट घेऊन आगमन करायचं नियोजन केलं होतं। आज रोजी ते आमच्या उल्हासनगरमध्ये आले। आज उल्हासनगरमध्ये ज्या समस्या आहेत, महिला सक्षमीकरणाचं ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रात काम करतात त्यासाठी आमच्या सिंधी समाजाच्या भगिनी आहेत मनीषा चतनानी यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यासाठी ही एक औपचारिक भेट घेतली होती। त्या औपचारिक भेटेमध्ये शहराच्या समस्या, येणाऱ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर निवडणुकीसमोरील आव्हाने या सर्वांवर आमची एक औपचारिक चर्चा झाली। यावेळी आमचे सन्माननीय भगिनी मनीषा चतनानी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी औपचारिक गप्पा मारताना शहरातल्या ज्या काही समस्या आहेत, लॉ अँड ऑर्डर आहे, याविषयी भरपूर त्यांनी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। सन्माननीय मोटे साहेब यांनी आश्वासन दिले की लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येईल आणि ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, ज्या काही पक्षाच्या ध्येय धोरण आहेत त्याही त्यांना समजून सांगितल्यात